नमस्कार सर्वांना, यमेश फ्लेवरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारचे मोदक, ओरिओ मोदक आणि रवा मोदक। तर अगोदर ओरिओ मोदक बनवण्यासाठी मिल्क पावडर, दूध आणि ओरिओ बिस्किट घेतलेले आणि आपल्याला मोदक बनवण्यासाठी या तीनच वस्तू लागणार आहे। तर अगोदर बिस्किटाचे तुकडे करून घेतले आणि क्रीम बाजूला आणि बिस्किट बाजूला केले आणि बिस्किट आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। तर मी त्याची अशी पावडर बनवून घेतलेली आहे बिस्किटांची आणि त्यात आता थोडं थोडं दूध टाकून त्याला मिक्स करून घ्यायचंय। अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। तर जी क्रीम होती ना आपली, त्यामध्ये मी थोडंसं मिल्क पावडर आणि दूध टाकलेलं आहे आणि तेही त्यात मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हे पण तयार झालेलं आहे। तर आता मोदक बनवायला घेऊ। तर त्यासाठी साच्याला तूप लावून घेतलं थोडंसं आणि अशा प्रकारे आपल्याला मोदक बनवून घ्यायचंय। आणि जी क्रीम होती ना, तर ती आपल्याला आपण जसं बाकी मोदक मध्ये सारण भरतो तसं आपल्याला त्यात भरून घ्यायचंय। आणि अशा प्रकारे आपला ओरिओ मोदक तयार झालेला आहे। तर बाकी मोदकही असेच बनवून घेऊ। आणि एका मोठ्या बिस्किट पुड्यामध्ये माझे फक्त 4 मोदक झालेले, पण मोदकची साईज खूप मोठी आहे। तर आता आपण रवा मोदक बनवायला घेऊया। रवा मोदक मस्त खुसखुशीत होतात, खायलाही खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। तर रवा मोदक बनवण्यासाठी रवा, पिठी साखर आणि मी हे सारण बनवलेले आहे आणि अजून अर्धी वाटी दूध आणि 1 चमचा तूप घ्यायचे। तर 1 चमचा तूप टाकलं कढईत आणि रवा भाजायला टाकला आणि गॅस आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे। व कमी गॅसवरच आपल्याला तो रवा भाजायचा आहे। आणि मी जे सारण बनवलेलं आहे त्यामध्ये मी काजू, बदाम आणि खजूर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। तर आता रवा 3-4 मिनिटं भाजला आणि मग मी त्यात अर्धी वाटी दूध टाकलं आणि आपल्याला त्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित। तर हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात पिठी साखर टाकायची आहे आणि पिठी साखर टाकल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिटकेल कढईला। आणि तुम्ही इलायचीही टाकू शकता। आता पण मी जी पिठी साखर आहे त्यामध्ये साखर मिक्सरला बारीक करताना त्यात इलायची टाकली होती। तर आता आपले हे तयार झालेलं आहे। आता एक प्लेट मध्ये काढून थोडंसं त्याला थंड होऊ देऊ। तोपर्यंत आपण त्या सारणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ।
आणि आता आपला रवाही थोडंसं कोमट आहे, तर आपण आता मोदक बनवून घेऊया. तर साच्याला थोडं तूप लावलं. आणि अशा प्रकारे आपल्याला मोदक बनवून घ्यायचं आहे. वाव, रवा मोदक मस्त तयार झालेला आहे. तर आता बाकी मोदकही अशा प्रकारे बनवून घेऊ. तर तुम्ही अशा प्रकारे दोन्ही मोदक ट्राय करून बघा, खूप छान होतील. आणि आपले दोन्ही मोदक पण कसे झालेले कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.